अष्टमी आणि कन्यापूजन हा आम्हा मुलींच्या आयुष्यातील अगदी गोड दिवस. प्रत्येकाच्या घरी जाऊन अष्टमी घेण्यापासून ते अष्टमी पूजण्या इतक्या आम्ही मोठ्या कधी झालो हे आम्हाला देखील कळलं नाही. प्रत्येक वर्षी आनंदाने आम्ही पिशवी घेऊन छान नटून थटून अष्टमी घेण्यासाठी घराबाहेर पडत. मग कोणी ओळखीचं असो किंवा नसो, प्रत्येकाच्या घरी आमचा मानपान मात्र छान होत असे. पण एक वर्षी आम्ही अचानक मोठ्या झालो. त्या वर्षी आम्हाला कोणीच बोलवलं नाही पूजनासाठी आणि त्या वर्षीपासून कोणीच कधीच नाही बोलवलं. आज स्वतःच्या घरात कन्यापूजन करताना ते दिवस हमखास आठवतात. पण त्या प्रत्येक मुलीसाठी नैवेद्य बनवताना, गिफ्ट सिलेक्ट करताना तितकाच आनंद होतो जितका आधी हे गिफ्ट्स घेताना व्हायचा. यावर्षी आमची अष्टमी थोडी गडबडीतच झाली बरं का. पण आपल्या घराचं एक विशेष वैशिष्ट्य आहे. आम्ही फक्त 9 मुली नाही पूजत, तर जितक्या येतील तितक्या सगळ्या मुलींना पूजतो. मग त्यात जात, पात, वर्ण काहीच पाहत नाही. अगदी धर्मसुद्धा नाही. एरियामध्ये बाळगोपाळांचा एक छान ग्रुप आहे. रोज खेळत असतात एकत्र. मग त्यांच्यात काही इतर धर्मांच्या मुली देखील आहेत. सगळ्यांना बोलवलं आणि फक्त त्यांनाच दूर ठेवलं तर देवीला तरी आवडेल का? त्यांचे पालकसुद्धा आनंदाने कन्यापूजनासाठी पाठवतात. कुंकूसुद्धा लावून घेतात आणि प्रसादसुद्धा आवडीने खातात. शेवटी लहान मुलं ही देवाघरची फुलंच. आणि मुलींसोबत लहान मुलं जरी आली ना, तरी त्यांना देखील त्याच प्रेमाने नैवेद्य आणि गिफ्ट्स देतो. वय त्यांचंही लहान आहे, त्यामुळे कोणाचं मन तेवढं दुखावलं जाऊ नये याची काळजी आम्हाला असते.